अश्लील व्हिडिओ करून फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांना शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांना पावबंद देखील केलेला आहे. जसं आपल्यासोबत सर आहेत. सर, कशा पद्धतीची या ठिकाणी कारवाई केलेली आहे, किती लोकांना अटक आहे आणि पुढची कारवाई कशी राहणार आहे, काय सांगाल? याच्यामध्ये आमच्याकडे एक 2.5 महिन्यापूर्वी गुन्हा दाखल आहे आणि 16 तारखेला परत 2 गुन्हे दाखल झाले याच्यामध्ये. याच्यामध्ये ही जी टोळी आहे ही समाजातल्या काही लोकांना हेरून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करायचे, त्यांना काहीतरी ड्रिंक पाजायची किंवा इतर काहीतरी याच्यामध्ये नशेमध्ये घेऊन त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करायचे आणि ते व्हिडिओ नंतर तुम्हाला पाठवणार, तुमच्या नातेवाईकांना पाठवणार किंवा सोशल मीडियावर व्हायरल करणार, अशा पद्धतीने धमक्या द्यायच्या आणि त्या बदल्यात त्यांच्याकडनं खंडणी वसूल करायची. अशा पद्धतीचं हे सगळं संघटित गुन्हेगारी यामध्ये चालू होती आणि याच्यामध्ये पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण 6 आरोपी त्यामध्ये अटक केलेले आहेत. दुसऱ्या गुन्ह्यात 2 आरोपी अटक केलेले आहेत. आतापर्यंत 8 लोक आपण याच्यामध्ये अटक केलेले आहेत. अजून एक 4-5 लोक याच्यामध्ये वॉन्टेड आहेत, ज्याचा तपास चालू आहे, शोध चालू आहे. नक्कीच आपण पाहिलं की हे होते पोलीस निरीक्षक सुधीर वाघ सर. यांनी जनतेला एक आव्हान देखील केलेलं आहे की असा जो प्रकार कोणाच्या सोबत घडला तर त्यांनी नक्कीच पोलीस स्टेशनला येऊन नाव सांगावं आणि त्यांचं नाव देखील या ठिकाणी गुपित ठेवण्यात येईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली.